हे गाईज हॅलो. जर तुम्हाला समजलं असेल हा बोर्डवरती काय लिहिलं आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे मला तर नाही समजलं. हा आहे संबलपूरचा बाजार की हा दररोज असतो इथे आणि आम्ही दर संडेला येतो इथे भाजी वगैरे घ्यायला. आणि आम्हाला असंच जाताना दिसलं होतं की आतमध्ये काहीतरी आहे. आम्हाला माहीत नव्हतं नेमकं तिथं आहे काय, म्हणून आम्ही बघितलं जाऊन तरी बघूयात म्हणून आम्ही चाललेलो आहेत. आणि इथं बाहेर लिहिलेलं आहे की हँडलूमचे सगळे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे हाताने तयार केलेल्या वस्तू इथे विकायला ठेवल्यात. सो आम्ही इथं पोचलो आहे आणि आता आम्ही आतमध्ये एंटर करतो आहे. सो लेट्स सी काय काय आहे आतमध्ये. आणि जेव्हा मी इथं आलो, ओ माय गॉड, एवढे मस्त मस्त गालीचे होते ना इथं. जर माझी मम्मा असते ना, अरे बापरे, तिने खूप सारे घेतले असते. आणि हे फ्लॉवर पॉट खूप मस्त होते. आणि ॲक्च्युली आम्ही इथे फ्लॉवर पॉट बघत होतो आणि इथे एक लेडी सुद्धा होता. सो त्यांनी माझ्या नवऱ्याला प्राईस विचारली. आय थिंक त्यांना असं वाटलं की माझा नवराच शॉपमध्ये. बापरे, आम्ही एवढं हसलो ना. खूप क्यूट क्यूट आकाराचे फ्लॉवर पॉट होते. बट मी फक्त पाहिलं, मी काहीच नाही केलं. आणि मला ते वाला खूप आवडलं होतं कारण की ते खूप मोठं होतं आणि हॉलमध्ये शोसाठी ते खूप छान दिसलं असतं. आणि इकडच्या साईडला सगळे सोफा सेट होते. म्हणजे हा सोफा सेटची ना डिझाईन अशी वेगळीच होती. हा छान होते. असे कसे राजवाड्यात जे असतात ना असे सोफा सेट, तशा टाईपमध्ये मला वाटले. आणि नंतर मग मी बँगल्स घालून बघत होते. तर मी फक्त घालून बघितले, मी घेतले काय नाही. नंतर इथे साड्यांचं पण शॉप होते. घे ना तुला असं. कुर्तीज होता मुलांसाठी. नेहरू जा. हा वाला सेम माझ्याकडे आहे, ऑरेंज. आणि अशी सेम कुर्ती माझ्याकडे आहे. ये आपका आएगा ओपन में. आणि हे शूज एवढे सुंदर वाटत होते ना. पण शेवटी मी ठरवलं होतं की मी जाताना एक तरी चप्पल इथून घेऊनच जाणार आहे, कारण की मला खूप जास्त आवडली होती. आणि ह्या ज्या साड्यांचे प्रकार आहेत ना ते ह्या सगळ्या नाहीत, थोड्या थोड्या ज्या आतमधल्या साड्या आहेत ना त्यांना त्या उडिया स्टाईलच्या आहेत. म्हणजे या लोकांनी त्यालाच हँडलूम म्हणतात, त्यांनी तशा बनवलेल्या आहेत. आणि शेवटी मी माझे शूज घेतले फायनली कारण की मला खूप आवडले होते. खूप सुंदर सुंदर चप्पल होत्या. आणि फायनली हे झाल्यानंतर आम्ही निघून गेलो.